आवाज आणि आमचे आदरणीय आयोजक आशिष तांडेल, मयूर तांडेल आणि हा संपूर्ण मित्र परिवार आणि व्यासपीठावर स्थानापन्न सर्व मान्यवर पाहुणे आणि याच्यानंतरची नेक्स्ट मॅच भिंगारी विरुद्ध धुतुम. जसा या सामन्याला सुरुवात होईल करावे गावचा यंग टॅलेंटेड समालोचक प्रतीक तांडेल या कॉम्बॉक्समध्ये जोडला जाईल. वेलकम सर्वच मान्यवर पाहुण्यांचं, सर्व क्रीडा रसिकांचं आणि या यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्वच क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करते. कुठे जाऊ नका, पाहत राहा खासदार चषकाचा दमदार, दिमागदार आणि स्वप्नवत असा स्पर्धेचा प्रवास आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. धन्यवाद. धन्यवाद राकेश तांडेल आणि धुतुम संघासाठी आमच्या रायगड समालोचन संघटनेचे सक्रिय सभासद आणि एक अभ्यासू समालोचक प्रकाशजी ठाकूर धुतुम गावचे त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. तसेच त्यांची टीम जो परेश ठाकूर यांचा संघ अतिशय इन्फॉर्म संघ धुतुम त्यांना शुभेच्छा. धन्यवाद प्रकाश ठाकूर, जर आपण ऑनलाईन जोडला असाल तुम्हाला धन्यवाद देतो. यस, बघा रायगड जिल्ह्याचा विचार केल्यानंतर गुरुवर्य दशरथजी पाटील यांचा खूप मोठा फॉर्म फॉलोइंग आहे. काल उरणमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव आणि पैशांचा देखील वर्षाव झाला अशा बातम्या आम्ही ऐकल्या यूट्यूबच्या माध्यमातून. कारण आमचे देखील मित्रपरिवार योगेश तांडेल यांचा मित्र आहे तो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर खूप मोठी स्पर्धा उरण नगरीमध्ये, त्या उरण जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकाल. या दुसऱ्या इनिंगचं विवरण एका बाजूला प्रतीक तांडेल तर सेकंड इनिंगमध्ये अमर भोईर आपण देखील जॉईन व्हायचं आहे. एक इनिंग प्रतीक तांडेल आणि सेकंड इनिंगमध्ये अमर भोईर यांचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल. सामना चालू करा प्लीज. पंचांनी निर्देशित करायचं आहे. 25 मिनिटांमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. या स्पर्धेचं विवरण 32 संघांचा सहभाग, तब्बल 5 शहरातील हे 32 संघ दाखल झाले आणि या स्पर्धेला वेगळं ग्रॅमर, नव्या युगाच्या नव्या क्रिकेटचं यूट्यूबच्या माध्यमातून 198 देश आणि 10 देशांवर यूट्यूबवर बंदी आहे. 188 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट, खासदार चषकाचं दिमागदार आयोजन आणि आज रात्री मेंबर ऑफ पार्लमेंट रात्री 10 वाजता आदरणीय सर्वांचे मार्गदर्शक अग्री कोली समाजाचे सुपुत्र संजय दिना पाटील साहेबांचं शुभ आगमन आणि शुभ उपस्थिती या व्यासपीठावर आपण पाहू शकाल. ऑल टू कॉम्बॉक्स. धन्यवाद राकेश तांडेल. आपण पाहत आहे खासदार चषकाचा हा थरार दुसरी मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी विरुद्ध सिया 11 धुतुम. प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर भिंगारी संघानं फलंदाजी स्वीकारले. फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती भिंगारी संघाची साहिल मिसाल आणि आशिष परदेशी अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. खासदार चषक 2025 माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, बाळ्या मामा, खासदार भिवंडी लोकसभा. पहिला चेंडू फेकते गोलंदाज, चेंडूला पूल केलाय, चेंडू जातोय सरळ, स्ट्रेट हिट केलाय, हा येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. ची सुरुवात केली जाते. फलंदाज आपण पाहतो स्ट्राइक मध्ये साहिल मिसाल याला. पुन्हा एकदा जबरदस्त पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. कॅप सिलेक्शन शॉट, चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पलीकडे, आणखीन येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. म्हणून जरासा दबाव आहे. आवरेला
थँक्यू डीजे. 2 चौकाराच्या साह्याने चांगली खेळी साकारताना दिसतो यावेळी फलंदाज साहिल मिसाल. अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज निघतो. आता मात्र पंच आमच्याकडे वळतील. उदयजी तांडेल यांचा अवांतर चेंडूचा इशारा येईल. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 9 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना फलंदाजी करत असताना भिंगारी संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणित ठाकूर आगामी चेंडू फेकेल. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक तैनात आहे. झेल होईल की काय. धक्का क्रमांक पहिला यावेळी लागला जातोय भिंगारी संघाला. बघा प्रतीक, ही युट्यूबची क्रांती आहे. हा ऑडिओ जो आहे ना गुरुवर्य दशरथजी पाटील साहेबांचा आहे. मान्यवर पाहुणे 10 साहेबांनी त्या साईडला बघितलं. त्यांना वाटलं दशरथजी पाटील कॉम्बॉक्स मध्ये आले की काय. याच दरम्यान आपल्या सर्वांच्या माहिती करता नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेश नाईक साहेबांची देखील उपस्थिती आजच्या नाईट क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खासदार चषकानं एक वेगळी उंची गाठलेली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात या महाराष्ट्र राज्याच्या नव्हे तर भारत देशामध्ये टसा उमटवण्याचं काम आदरणीय खासदार बाल्यामामा साहेबांनी केलेलं आहे. मग भिवंडी नगरी असेल, भिवंडीचा ग्रामीण परिसर असेल, महाराष्ट्र राज्याच्या येणाऱ्या भवितव्यामध्ये विविध क्षेत्रातील कामं आणि प्रश्न मांडण्याचं काम त्या संसदेमध्ये आपण पाहिलं. कारण युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर चर्चेचं नाव या भिवंडी लोकसभा खासदारचे माननीय खासदार आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब बाल्यामामा यांचा कार्याचा गौरव या क्रिकेटच्या माध्यमातून केला जात आहे. धन्यवाद. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय कुणाल नाईक. छोटा पॅक बडा धमाका. पुन्हा एकदा हा चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू उचडेल फेकेल. तत्पूर्वी अवधी होता दोन्ही फलंदाजांमध्ये 1 रन घेण्याचा. 1 रन कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय. चांगला बॅटाला आपण पाहतोय. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी विरुद्ध सिया 11 धुतुम. बलाढ्य संघ आहेत. दोन्ही तुल्यबल संघ आहेत. रघु परदेशी सारखा एक मातब्बर गोलंदाज आहे. अनुभवी गोलंदाज आहे. कुणाल नाईक सारखा एक ऑलराऊंडर आहे. कशा प्रकारे बॅटल रंगेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. पण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय प्रणित ठाकूर. याला आगामी चेंडू फेकेल. डावकरी हाताचा फलंदाज पूल केलाय. फटका फसलाय. शतरक्षक तैनात आणि येथे मात्र धक्का क्रमांक 2 लागेल परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला. सुरुवातीला आपण पाहिले 2 चौकार, 2 फटके चांगले पाहिले. प्रथम फलंदाज सलामीला आला होता. साहिल मिसालच्या बॅटमधनं आपण 2 चौकार पाहिले. त्याच्यानंतर थोडीशी घाई पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 धक्के लागले जातात परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतं गोलंदाजीमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय प्रणित ठाकूर. अचूक मारा, भेदक मारा पाहायला मिळतो गोलंदाज प्रणित ठाकूर याचा. पुन्हा एकदा पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय उदयजी तांडेल सरांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणित थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज आलाय स्ट्राईक मध्ये सागर परदेशी. याच्याकडनं मात्र नक्कीच भिंगारी संघाला अपेक्षा असतील. डावारा
सावरावं लागेल या फलंदाजाला. पुन्हा एकदा निघतोय हा चेंडू. कट करण्याचा प्रयत्न, वेग होता, गती होती चेंडू मध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. सरळ यष्टी रक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 2 गडी बाद 10 धावा. ऑफ विनर पहिल्या सामन्यातील विजेता संघ आणि या चालू विद्यमान दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ आणि त्याच्यानंतर फ्रान्सी 11 न्यू यंगस्टर वाहाल आणि आर्या स्पोर्ट्स ओवले आणि आजच्या या रजनीमध्ये शिरवणे 11 आणि सुमित कुमार अँड कंपनी करावे 11 असे सामने खेळवले जातील. नवी मुंबई शहरातील 4 संघ आणि आपला रायगड जिल्हा उरण आणि पनवेल या शहरातील 4 संघ. बॅटल ऑफ 8 आणि बॅटल ऑफ 32. आता मात्र आपण पाहू शकाल चालू विद्यमान ही 4थी नाईटची रजनी क्रिकेट आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावेळी दुसरा गोलंदाज येतोय दुतुम संघाकडनं. आपण पाहतोय सिया 11 दुतुम संघाकडनं दुसरा गोलंदाज वापरला जातोय सिद्धेश ठाकूर. पहिल्या षटकामध्ये आपण प्रणित ठाकूर याला पाहिलं. 2 चौकार जरूर खाल्ले होते सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती. बॅक टू बॅक 2 धक्के दिले परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला. आता मात्र सिद्धेश ठाकूर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला चेंडू आपल्या षटकातला फेकतोय. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघतोय. पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जातीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल सिद्धेश ठाकूर. एक चांगला गोलंदाज आहे धुतुम संघाचा. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये वंडर बॉय भिंगारीचा वंडर बॉय कुणाल नाईक. याला मात्र अतिशय चांगली फलंदाजी करावी लागेल. स्विच हिटचा प्रयत्न सफल ठरलाय. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषा पलीकडे. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. आपण पाहताय या नाना या व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय गजेंद्र बुवा तांडेल. पुन्हा एकदा गोलंदाज निघतो. आता मात्र त्रिफलचित बाद. येथे मात्र कुणाल नाईक याला माघारी परतवलं जात आहे. डावी यष्टी वाकवली जाते आहे. भिंगारी संघाचा वंडर बॉय बॅक टू डगआउट. 3रा धक्का. भिंगारी संघाला सुरुवात तर चांगली झाली होती परंतु कुठेतरी अडथळा निर्माण झालाय. तालमेल खराब पाहायला मिळतंय फलंदाजांमध्ये. शॉट सिलेक्शन खराब पाहायला मिळत आहेत. त्या कारणास्तव मात्र विकेट बहाल केली जाते आहे. 3रा धक्का लागतोय परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सिद्धेश ठाकूरला पाहतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. पहिलं आव्हान तर फेकला होता, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर विकेट. पुन्हा एकदा सिद्धेश ठाकूर आगामी चेंडू फेकेल आपल्या षटकातला. स्ट्राईक मध्ये फलंदाज आलाय
दर्पण वडवी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल बीट करतोय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी स्वतःला सिद्ध करत असताना गुणवत्ता दाखवतोय गोलंदाजीमध्ये सिद्धेश ठाकूर. पुन्हा एकदा आगामी चेंडू स्ट्राईक मध्ये दर्पण याला फेकतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पूल केलाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पार. हा येतोय चौकार. डीजे यावेळी सिद्धेश ठाकूर याच्यावरती आक्रमण हल्ला चढवलाय. डॉट बॉल खाल्ल्यानंतर मात्र चौकार ठोकून काढतोय. चांगलं प्रत्युत्तर देतोय फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय. यष्टी रक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतोय सिद्धेश ठाकूर याचा. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अजूनही स्थगित आहे 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हा चेंडू पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळताय. लेग बाईटचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. पाहता पाहता 2 षटकांची समाप्ती होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या 3 गडी बाद 20 धावा. या डीजे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन आलाय गोलंदाज मिस्टर प्रणित ठाकूर. ज्यानं पहिलं स्पेल फेकलं होतं पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यानं फेकलं होतं तोच 3ऱ्या गोलंदाजीमध्ये आलाय गोलंदाजी करण्यासाठी. 10 धावसंख्या खर्च केल्या होत्या. 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हा पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर गती होती चेंडूमध्ये. थोडीशी उचली घेतली. यष्टी रक्षक चेंडूला कलेक्ट करेल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय धावफलकावरती 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणित ठाकूर. जबरदस्त मारा भेदक मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू उडवलाय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. बिग बिग बिग
आता मात्र प्रणित ठाकूर वरती हल्ला चढवला, आक्रमण चढवलाय. पुन्हा एकदा दर्पण मडवी चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. एकदा पूर्ण केली, चेंडू फेकेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 35 या आकड्यावरती. धावसंख्या 35 आपण पाहतोय. चांगली धावसंख्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवल्या. आता मात्र परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दर्पण मडवीच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं चांगली खेळी साकारतोय. प्रणित ठाकूरला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक फेकलं होतं. ह्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय. 2 षटकार जरूर खाल्लेत, परंतु चांगला कमबॅक करेल. त्याच्याकडे अनुभव आहे, चांगला क्रिकेटर आहे. पुन्हा एकदा आगामी चेंडू. हा चेंडू इथे मात्र दांडी गोल केली जाते आहे. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 4 लागला जातोय परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला. धन्यवाद डीजे करावे. ग्रामदेवतेचं आपण गीत वाजवलेलं. आपल्या सर्वांच्या माहिती करता एप्रिल महिन्यामध्ये आपल्या करावे गावची गावदेवी मातेची यात्रा आहे आणि त्याच्या अगोदर पुढच्याच आठवड्यामध्ये नियोजनाची पहिली बैठक. कारण प्रत्येक नागरिकाने सूचना मांडल्या पाहिजेत आणि आपल्या करावे गावची ग्रामदेवता करावे गावची यात्रा ही महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे आणि त्याचं आयोजन तरुण वर्ग करतात. धन्यवाद डीजेचे वादन डीजे रवी टकोबा साऊंड सिस्टीम. धन्यवाद राकेशजी तांडेल. प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकांचा वाजवी खेळ ते मात्र समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावसंख्या पाहतोय. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या तब्बल 35 धावा. 4 गडी बाद 35 धावा. आता मात्र 2 षटकांमध्ये किती धावसंख्या येतील हा मात्र प्रश्न मैदानामध्ये उपस्थित होतोय. गोलंदाजी मार्कवर परेश ठाकूर. हा चेंडू फिरून मारलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. हा चेंडू उडवलाय. ताकदीचा वापर. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी हा येतोय षटकार. 6 धावा. संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 45. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. काय ताकद होती फटक्यामध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
इट्स अ मॅक्झिमम माइटी हिट 6 धावा. अप्रतिम फटका आपण पाहिला. फलंदाज दर्पण मडवीच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. आकड्यावरती दर्पण वैयक्तिक खेळतोय 35 रन्स वरती. 35 धावांची नाबाद खेळी करतोय. चांगला डाव सावरलाय. पुन्हा एकदा परेश ठाकूर. हा चेंडू आता मात्र वेगवान फेकलाय. पंच आमच्याकडे वळतील. पंचांनी इशारा केलाय वाईट बॉलचा. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 52 या आकड्यावरती. 52 रन्स आपण पाहतोय. पुन्हा एकदा भिंगारी संघाच्या पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलाय चेंडूला. शतरक्षक थोडीशी गडबड करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 1चं रूपांतर 2 मध्ये पाहायला मिळतोय. या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 54 या आकड्यावरती. मागच्या षटकामध्ये प्रणित ठाकूर महाग ठरला होता. या षटकामध्ये मात्र परेश ठाकूर देखील महाग ठरलाय. चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ती परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची. पुन्हा एकदा परेश निघतोय. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. सरळ सोडून दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या 4 गडी बाद 54 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 54 धावा. 4 गडी बाद 54 धावा. आता मात्र धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्यांचा डोंगर उभा करताना दिसतोय परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करतील हे मात्र पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्क वरती आलाय स्लॉग ओव्हर मध्ये. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज राज ठाकूर. हा पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. सरळ सोडून दिलाय. फेकी होते. पंच आमच्याकडे वळतील. उदय तांडेल सरांचा वाईटचा इशारा. 1+1 अशा या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 56 या आकड्यावरती. 56 रन्स आपण पाहतोय. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या. आता मात्र स्ट्राईक मध्ये आलाय दर्पण मडवी. वैयक्तिक 37 धावांची खेळी करतोय. नाबाद खेळी करतोय. आता मात्र जमिनीलगतचा फटका आपण पाहतोय. शतरक्षण चांगलं होतंय. फेकी खराब होतीये. त्याचा फायदा मिळतोय भिंगारी संघाला. या मिळतील 2 धावा. 1चं रूपांतर 2 मध्ये केलं जातंय. थोडीशी चूक होतीये शतरक्षकाची फेकताना आणि या मिळतील 2 धावा. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 58 या आकड्यावरती. 58 रन्स. 4 गडी बाद झाले आहेत परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाचे. दर्पण मडवी चांगला डाव सावरला आतापर्यंत. चांगली खेळी चांगलं योगदान देत असताना आता मात्र पुन्हा एकदा चेंडू पंचांचा इशारा येईल. नो बॉलचा इशारा येतोय. बाउन्सर प्रकारचा चेंडू फेकलाय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. दर्पण मडवी सामना करेल फ्री हिटचा.
गोलंदाज राज ठाकूर हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पायांवरती आदळतोय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 60 धावा. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. आतापर्यंत योग्य ठरलाय निर्णय. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आहे. तिसरे पंच आमचे गुरुनाथजी पाटील थोड्याच वेळात डिसिजन कळवतील. पीटीसी लाईव्ह ची टीम आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आहे अजूनपर्यंत. यस यस दोन्ही चेक केले जातात. आमचे टेक्निकल पंच गुरुनाथजी पाटील थोड्याच वेळात डिसिजन कळवतील. उदयजी तांडेल सर विदाउट कॅप फलंदाज बाद. दर्पण मडवी बाद होईल. धावचीच्या स्वरूपात विकेट बाल केली जाते. यावेळी धक्का क्रमांक 5 लागला जातोय. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून काय अप्रतिम कव्हर केलं जात आहे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून दर्पण मडवीने चांगला खेळ साकारला. चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. 39 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळला आणि माघारी डगआउट मध्ये परतलाय. संघाची धाव संख्या 60. 5 गडी बाद 60 धावा. चेक या दरम्यान आदरणीय मान्यवर पाहुणे सुशांत भाऊ दलवी मुंबई परिसरातून आलेले. त्यांना विनंती असेल सुशांत भाऊ आपणच्या व्यासपीठावर या. क्रिकेटच्या स्पर्धा आणि करावे गावच्या क्रिकेटसाठी सर्वस्वी सहकार्य आणि एक मोटिवेशन देणारे व्यक्तिमत्व आहे आदरणीय सुशांत भाऊ दलवी साहेब. वेलकम. संघाची धाव संख्या 62. तिसरी धाव घेण्यामध्ये फलंदाज बाद झालाय. संघाची धाव संख्या 62. 5 गडी बाद 62. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाज राज ठाकूरच्या माध्यमातून. स्लॉग ओव्हर फेकतोय पुन्हा एकदा. आगामी चेंडू हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंच उदयजी तांडेल आमच्याकडे वळतील. अवांतर चेंडूचा इशारा करतील. एक धाव ऍड होईल. संघाची धाव संख्या 63. 63 रन्स. आणि आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल नवीन आलेला फलंदाज. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय सनी मिसाल याला स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र स्ट्राईक मध्ये आलाय सूरज परदेसी. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 64 या आकड्यावरती. 64 रन्स. पुन्हा एकदा राज ठाकूर हा चेंडू लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू हलवार पद्धतीने खेळून काढलाय. शतरक्षण होतय. फेकी होतय. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज होईल येथे मात्र बाद. धावचित. तालमेल खराब होतं दोन्ही फलंदाजांमध्ये. कॉलिंग खराब होतं. त्यामुळे मात्र धावचितच्या स्वरूपात विकेट बहाल करावी लागते. एका फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. चला कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका भिंगारी संघ. लगेचच फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे.
आणि या स्पर्धेचा नियम आहे दोन्ही प्लेयर जर धावतील तेव्हा स्ट्राइक रोटेट होईल, लक्षात घ्या. दोन्ही रनिंग मध्ये पाहिजेत. पुन्हा एकदा आता मात्र मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू अंगावरती आदळतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 66 रन. पहिल्या सत्रामध्ये परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 66 धावा कुठून काढल्यात आणि 67 धावांचं टार्गेट ठेवलंय, ते म्हणजे सिया 11 धुतुम संघासमोर. येस, थँक्स अ लॉट. याच दरम्यान व्यासपीठावर आपण पाहू शकाल कायदे तज्ज्ञ आणि माननीय उच्च न्यायालयाचे वकील आदरणीय वरिष्ठ व्यक्तिमत्व विलाजी तांडेल साहेबांचं शुभागमन होताना आपण पाहताय. क्रिकेटचं व्यासपीठ आणि या क्रिकेटने विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रित जोडण्याचं काम मात्र आशिष तांडेल यांनी केलेलं आहे. आशिष तांडेल असतील, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि दुसरा इनिंगचा जसा खेळ चालू होईल, करावे गावचे सुपुत्र अमर भोईर यांचं या सामन्यातील विवरण आपल्याला ऐकायला मिळेल. या अमर भोईर, आज आपल्या सर्वांच्या माहितीकरता सन्माननीय नवी मुंबईचे प्रथम महापौर माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांची शुभ उपस्थिती या व्यासपीठावर आपण पाहू शकाल. आणि तसेच मेंबर ऑफ पार्लिमेंट ईशान्य मुंबई आदरणीय संजय दिना पाटील साहेबांची शुभ उपस्थिती रात्री 10 वाजता आजच्या 4थ्या डे नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आपण पाहू शकाल. अनेक मान्यवर पाहुणे. काल जर पाहिलं तर पारनेर मतदारसंघाचे अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाचा विचार केला तर सर्वात मोठा जिल्हा आणि पारनेर मतदारसंघाचे विद्यमान दमदार खासदार निलेशजी लंके साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या व्यासपीठावर येऊन गेले आणि या व्यासपीठाला, या क्रीडा स्पर्धेला, या खासदार चषकाला एक ग्लॅमर आलेलं आहे. मी म्हण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण जगभर अनेक प्रतिक्रिया या PTCच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि आशिष तांडेल असतील, मयूर तांडेल असतील आणि आमचा करावे गावाचा संपूर्ण मित्र परिवार, करावेचे तांडेल परिवार आणि करावे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित क्रीडा प्रतियोगिता आणि या क्रिकेट प्रतियोगितेनं विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रित जोडण्याचं, या व्यासपीठावर एकत्रित आणण्याचं एक पवित्र कार्य केलंय मी म्हणेन. आणि खऱ्या अर्थाने खासदार चषक आणि आदरणीय बालामामांचं कार्य आपल्याला माहिती असेल. भिवंडी लोकसभा मतदारसंघ, ग्रामीण भाग आणि शहरी भाग अशा प्रकारचं कॉम्बिनेशन त्या मतदारसंघामध्ये आणि शेकडो गावं आहेत आणि या प्रत्येक गावापर्यंत विकास पोचवण्याचं काम आदरणीय या भविष्यामध्ये बालामामा करणार आहेत. आणि करावे गावाचे ते मामा आहेत आणि त्यांच्या मुलं, त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या भाच्यांनी आयोजित केलेली ही क्रीडा स्पर्धा आहे. याच दरम्यान 40+ लेजेंड, दारावे गावचे लेजेंड आदरणीय राजेश भोईर साहेबांचं शुभागमन होताना आपण पाहताय. क्रिकेटचं व्यासपीठ आणि जयेश सर या ठिकाणी आहेत. आदरणीय गुरुवर्य दशरथजी पाटील सर आहेत. यूट्यूबचं माध्यम आहे. 10 वर्षामध्ये क्रीडा क्षेत्र बदललं. टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर आलं. मात्र अशा प्रकारचे लेजंड खेळाडू ज्या कालामध्ये यूट्यूब नव्हतं मित्रांनो, आणि त्यांची क्रीडा कारकीर्द, क्रिकेटची कारकीर्द खूप मोठी आहे. प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल, प्रत्येक मान्यवरांच्या कारकिर्दीचा उल्लेख केला जाईल. आणि खऱ्या अर्थाने आज या 4 चांद लागलेले आहेत या खासदार चषकाला मी म्हणेन आपल्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. जाऊया लगेच दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू होईल. एका बाजूला भिंगारी आणि त्यांच्या विरोधात 2 हात करताना धुतुम आणि मायक्रोफोनवर आपण पाहू शकाल माझा परम मित्र करावे गावचा एक वरिष्ठ समालोचक मी म्हणेन, ज्यांच्या समवेत आम्ही लहानपणापासून क्रिकेटच्या मैदानावर समालोचन क्षेत्र आणि मायक्रोफोन शेअर केला, अमरजी भोईर यांचं विश्लेषण, यांचं विवरण. धन्यवाद. यस राकेश, धन्यवाद. आत्ताची लढत भिंगारी वर्सेस धुतुम. सिद्धिविनायक भिंगारी प्रथम फलंदाजी केली, 66 धावा 5 षटकात टोळून काढल्या आणि 67 धावांचा टार्गेट सिया 11 धुतुम संघासमोर ठेवलाय. खासदार चषकचा हा जबरदस्त सोहळा. चालू लढत परी 11 सिद्धिविनायक भिंगारी वर्सेस सिया 11 धुतुम.
30 चेंडूमध्ये 67 धावांचं आव्हान आणि या 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज आलात परेश ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर अशी ही सलामीची जोड बोली आणि गोलंदाजी सुरुवात करेल परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून कुणाल नाईक एका अनुभवी गोलंदाज कित्येक सामने 100 जिंकून दिलेला हा गोलंदाजच्या मोहळ्यावरती येतोय प्रथम षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय याच्या समोर फलंदाज स्ट्राईक एंडला परेश ठाकूर पहिला चेंडू हा खूप टप्प्याचा चेंडू टोळवायचा ऑफ साईडला पण मिस होतोय पण आउट साईड ऑफ स्टंप पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय निर्वाळा येतोय आदेश येतोय अवंतर धावसंख्या आपली खातं उघडतंय अवंतर धावसंख्येने ह्या पाठलागाला सुरुवात होते एक धावफळकावरती लागतंय चेसिंगला सुरुवात होते चेस इज बिगिन 1 सेकंड ऑन टू द बॉलिंग मार्क कुणाल आणि हा चेंडू आता मात्र कनेक्ट करतोय मागील चेंडूवरती यश नव्हतं मिळालं आता मात्र जबरदस्त कनेक्शन करतोय आणि चौकाराने आपलं खातं खोलतोय चौकाराने आपल्या धावसंख्येला सुरुवात करतोय संघाच्या धावसंख्येत अजून एक 4 धावेचा भरणा करतोय संघाची धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर पोहोचली 5 वरती 5 फॉर नो लॉस 67 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू व्हाईट टाकला दुसरा चेंडू जबरदस्त कनेक्शन करतोय परेश आणि चौकार टोळवतोय 1 सेकंड ऑन टू द बॉलिंग मार्क कुणाल आणि हा चेंडू देखील एका चांगला फटका तंत्रशुद्ध टायमिंग फटका त्याच्या अगोदरचा ऑफ साईडला टोलवलेला फटका आणि आता मात्र लेग साईडला टोलवलेला हा चांगला फटका चौकाराने अजून एक चौकारा समावेश करतोय लगातारचे 2 चौकाराने धावसंख्या पुढे सरसावतीये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 फॉर नो लॉस थोडस आता मात्र कुणाला प्रेशर मध्ये येतोय दडपणा खाली येतोय कारण लगातारचे 2 चांगले फटके बघायला मिळतात परेश ठाकूर याच्या बॅट मधून दोन्ही साईडला फटके टोळवण्यात माहीर असलेला हा फलंदाज त्याची ख्याती असलेली खेळी खेळतोय आणि हा चेंडू आता मात्र ओव्हर पिच प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिला लॉंग ऑन क्षेत्रात टोळवलेला हा पहिला षटकार ह्या इनिंग मधील ह्या षटकारच्या मदतीने अजून एक धावसंख्येचा दुजोरा होतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरात 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस अप्रतिम फटकेबाजी यस डीजे चुकी करतोय झेल निसटतोय आणि परेश ठाकूरला जीवदान दिलाय ज्या फलंदाजाने पहिल्या 3 फटके टोळून आपलं प्रदर्शन दाखवत होता त्या फलंदाजाला जीवदान दिलं जात आहे आणि एक धाव देखील बहाल होतीये आता मात्र स्ट्राईक रोटेट होतीये एक धाव मिळते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती आता मात्र सिद्धेश ठाकूर स्ट्राईक एंडला येतोय कुणाल याने एक चांगला चेंडू टाकला होता मागील चेंडू गुडलेनवरी उचली दिलेला चेंडू थोडासा चकवण्यात यश मिळवतो मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज सिद्धेश ठाकूर स्ट्राईक एंडला येतोय कुणाल टू सिद्धेश आणि हा चेंडू वेगावरती स्वार होणारा चेंडू पहिला निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे कुणाल याला ह्या षटकातील पहिला डॉट बॉल 67 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगती पथावर धाव संख्या धावफलकावरती 16 हा खूप टप्प्याचा चेंडू झुळकावून दिला चेंडू हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक गोलंदाज येतो आणि पुन्हा एकदा झेल निसटतोय ह्या षटकातील हा दुसरा झेल सोडला जातोय आता मात्र गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला कुणालाने परंतु झेल निसटला आणि जीवदान मिळाला
सिद्धेश आला आणि 2 धावा मिळत आहेत. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 18 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस. यस चेक. या दरम्यान आपण जाऊया व्यासपीठाकडे. मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय भाऊसाहेब दस साहेब आहेत. मान्यवर सर्व आपल्या सर्वांच्या माहिती करता भारत सरकार सेवा रत्न पुरस्कार व नवी मुंबई समाजभूषण सन्मानित असा पुरस्कार आणि आपल्या सेक्टर 44 मध्ये ते वास्तव्याला आहेत. कॅमेरामॅन टर्न करा. मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान या कार्याचा गौरव आपल्या या समर्पित अशा कार्याचा जीवन कार्याचा गौरव आणि आपला सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. आदरणीय भाऊसाहेब दस साहेब आदरणीय उदयजी तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते. तसेच भालचंद्र पाटील साहेब आहेत मानखुर्द मुंबई शहर परिसरातून आणि आमच्या करावे गावचे जावई आहेत आणि त्यांचं आणि आमचं ऋणानुबंध आहेत. आदरणीय भालचंद्र पाटील साहेबांचा शुभ सन्मान आदरणीय आमचे वरिष्ठ व्यक्तिमत्व उदयजी तांडेल यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जावई आणि सासरे आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवर व्यक्तीचा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सहर्ष सन्मान आणि हा सन्मान रूपी स्वागत या ठिकाणी केला जात आहे. तसेच मी विनंती करेन सुशांत भाऊ दलवी आपण व्यासपीठावर यायचं आहे. भाऊ मॅच ऑन आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स मिस्टर अमर भोईर यांचं विवरण. यस धावाचा तर मात्र प्रयत्न आणि धावबाद आणि हा आत्महत्या म्हणता येईल. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता मोह होता. दुसऱ्या धावाच्या मोहात प्रयत्नात धावबादच्या रूपाने पहिला हादरा बसतोय दुतुम संघाला आणि पहिलं यश संपादित करतात परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ. असा तिसऱ्या मॅच खेळवला जाईल. पात्रता फेरीत 2 क्रमांक 1 चा सामना असेल. विनर ऑफ मॅच 1 आणि विनर ऑफ मॅच 2. यस पहिला सामना जिंकला होता सानपाडे 11 संघाने आणि ह्या सामन्यातील विजय संघ त्यांच्याबरोबर लढत होईल. नेक्स्ट मॅच नवीन फलंदाज येतो वंडांच्या रूपाने निलेश ठाकूर आणि गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज रघु परदेसी. दोन्ही साईडला चेंडू वळवण्याच्या ज्याच्या कळईत जादू आहे असा गोलंदाजाने कित्येक वर्ष भिंगारी संघाचा नेतृत्व देखील करतो. संघाचा खेळ खेळतो. अनुभवाचा शिदोरी ज्याच्या पाठीशी आहे आणि पहिला चेंडू जरा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा मोह प्रयत्न केला आणि धावबादच्या रूपाने पहिला हादरा बसला दुतुम संघाला आणि पहिलं यश संपादित केलं भिंगारी संघाने रनआउटच्या रूपाने. यष्टीरक्षक कुणाल यष्टीला खेटून चिटकून जवळ नवीन आलेला फलंदाज निलेश ठाकूर सज्ज होतोय. मारा करेल रघु परदेसी आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. साजेश क्षेत्ररक्षण होत आहे आणि ह्या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हरपिच प्रकारचा मागील चेंडू तो सरळ झुळकावून दिला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 2 धावा मिळवल्या आपल्या संघासाठी आणि 2 धावाने निलेश ठाकूर याने खातं खोललंय. सलामीला असलेला फलंदाज परेश ठाकूर नॉन स्ट्राइकला आहे आणि हा पुढील चेंडू जरा झुळकावून दिलाय. पुन्हा एकदा लेग साइडला टोलवलेला हा फटका. आता मात्र एका धावावरती समाधान मानावं लागतंय. थोडीशी खराब फेकी होते परंतु बॅकअप चांगला आहे. एका धावावरती समाधान मानावं लागतं. एका धावावरती सीमित खुंटीत ठेवला जात आहे. एका धावेचा अजून एक भरणा होत आहे. वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क रघु परदेसी. आता मात्र स्ट्राइक एंडला येतो परेश ठाकूर आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला की यथोचित मारा. बुंदा प्रकारचा चेंडू व्हॉट डिलिव्हरी आणि चांगल्या चेंडूला सन्मानजनकरित्या खेळताना सन्मान देताना चांगला फलंदाज आपल्या चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शित करताना फलंदाज परेश ठाकूर
अगेन एक धाव ऍड केली जाते. एका धावेचा भरणा होतोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती. वन्स अगेन बॉलिंग मार्क रघु. आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेंथ आणि हा चेंडू टोलवलाय. शॉर्ट ऑफ जॅकचा फटका, कडक फटका निघतोय. निलेश ठाकूर याच्या बॅट मधून आता पहिला चौकार येतोय. चौकाराने अजून एकदा धावसंख्या पुढे सरसावते. चौकाराने धावसंख्येत अजून 4 धावा ऍड केल्या जातात. 4 धावाचा अजून एक दुजोरा होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. 27 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मागील चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. निलेश ठाकूर याने हेरलं आणि शॉर्ट टाइम जॅक केला. जबरदस्त कडक फटका लेग साइडला टोलवला आणि चौकार मिळवला आपल्या संघासाठी. 67 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगती पथावर. दुसऱ्या षटकातील पुढे चेंडू रघु परदेशीचा आणि हा चेंडू लेग साइडला टोळवलाय. घुटना टेक तमाशात एक शॉट आणि हा चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. साजेसं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा होते. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29. दोन षटक संपलेत. चेक या दरम्यान जाऊया मान्यवर पाहुण्यांच्या सन्मानाकडे. आदरणीय सुशांत भाऊ दलवी साहेब मुंबई शहर परिसरातून आणि आमचे मित्र आहेत आणि खऱ्या अर्थाने करावे गावच्या क्रिकेटला मोटिवेट करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आमचे आयोजन कमिटी मेंबर स्वागत पाटील यांच्या शुभ हस्ते सुशांत भाऊ दलवी या मान्यवर पाहुण्यांचा मुंबई शहरातून आलेले आमचे हे मित्र स्नेही. याच्यानंतर प्रेक्षकांच्या माहिती करता विनर ऑफ मॅच 1 आणि विनर ऑफ मॅच 2 असा तिसरा सामना रंगेल या खासदार चषकाच्या दमदार दिमागदार नेत्रदीपक अशा स्पर्धेमध्ये. मान सन्मान आणि अभिमानाची स्पर्धा. आदरणीय खासदार बाल्यामामा म्हात्रे सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या सन्मानाला प्रेरित करणारी स्पर्धा असेल. कार्य आभाळा एवढा आहे सामाजिक आणि राजकीय पटलावरील आदरणीय मामांचं. चला स्पीडअप करायचा आहे. विंगाने संघाने देखील नोंद घ्यायचे. टायमर ऑन आहे. पहिली 4 षटक आपला 20 मिनिटाच्या टाकायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपला एक क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे भिंगारी संघ. आता नवीन गोलंदाज येतो. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं षटक घेऊन आशिष परदेशी. याच्या समोर फलंदाज आहे परेश ठाकूर. नॉन साइडला निलेश ठाकूर. जबरदस्त ही ठाकूर बंधूची जोडी. आक्रमक खेळ खेळत आहेत दोन्ही फलंदाज. खास करून परेश ठाकूर याचा आक्रमक खेळ अजूनही 2 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने खेळतोय. 17 धावांवरती. आशिष टू परेश. हा चेंडू लेग साइडला टोलवलेला फटका. थोडासा लाईन कव्हर करतोय. झुळकावून लेग साइडला चेंडू जातोय. थोडासा खराब क्षेत्राच्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु परत पाठवतोय निलेश त्याला. आधीचा एक फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालाय आणि चांगली खेळी खेळतायत दोन्ही फलंदाज. कुठलाही जोखीम घेण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि 1 धाव मिळतंय. 1 धावच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 वरती. अजूनही 17 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता विजयासाठी. 37 रन्स नीडेड विथ इन 17 डिलिव्हरीज. आशिष आणि हा चेंडू जबरदस्त फटका कव्हर्स मध्ये खेळून काढला. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स इन द 4 रन्स. विथ दिस 4 रन स्कोर मूव्स ऑन टू दी 34 रन्स. एक आक्रमक फटका, मागील फटका, शैलीदार फटका, ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग जबरदस्त आणि चांगले हातोटी दिसते परेश याची. चेक या दरम्यान आदरणीय मान्यवर पाहुणे सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व जयवंतजी तांडेल साहेब आणि आमचे गुरुवर्य आदरणीय पी.के. पाटील 40+ क्रिकेटला चालना देणारे दशरथजी पाटील. खऱ्या अर्थानं आदरणीय पी.के. पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस आणि 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न नाहीये. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होते मात्र फेकी खराब. बॅकअप आहे. फक्त 1च धाव मिळेल. पुन्हा एकदा 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. 1 धावच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35.
परत स्ट्राइक एंडला येतोय. पुढील चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू सरळ झुळकावून दिलाय. पूल केला. हँडसम पूल टुवर्ड्स द मिड विकेट रिजन आणि हा येतो एक उत्तुंग षटकार. अप्रतिम टायमिंग शॉट लेग साइडला. एक अकोट टप्प्याचा चेंडूला चांगला समाचार घेतला. एक सरळ झुळकावून दिला. लेग साइडला टोळवलेला एक अप्रतिम फटका आणि हा षटकारच्या मदतीने पुन्हा एकदा धाव संख्या पुढे सरसावते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 41 वरती. 41 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. काय खेळी खेळतोय परेश आपल्या संघासाठी. निर्णायक खेळी खेळतोय. आक्रमक खेळी खेळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली 41. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शेष शिल्लक बाकी. ह्या 14 चेंडू मध्ये उर्वरित 26 धावा काढण्यासाठी सज्ज परेश. पुन्हा एकदा समोर गोलंदाज आशिष आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. लो फुटस प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिला लेग साइडला. आता मात्र एका धावाने समाधान मानावं लागते परेश आणि निलेश याला. चांगली गोलंदाजीचा आता मात्र थोडस साजेस कमबॅक करताना दिसतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्यात यश मिळत आहे गोलंदाजाला. मात्र एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. तिसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू आशिष आणि हा निलेश साठी टाकलेला चेंडू. हा चेंडू लेग साइडला टोलवलाय. पुन्हा एकदा मात्र आता थोडीशी गफलत होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न थोडासा फंबल घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसत आहे. दोन्ही फलंदाज हा मात्र 2 धाव पूर्ण करतात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेष आहे बाकी आहे. येस चेक डीजे या दरम्यान जाऊया व्यासपीठावर. मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आदरणीय आमचं गुरुवर्य पी.के. पाटील साहेबांचं शुभ आगमन आणि त्यांची उपस्थिती आपण पाहू शकाल. 25 वर्षांपूर्वी आमच्या हातामध्ये मायक्रोफोन, विश्वासाचा मायक्रोफोन सोपवणारं व्यक्तिमत्व आणि अनेक क्रिकेटपटू घडवले. 40+ क्रिकेटला योगदान दिलं. मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. आयोजन कमिटी मेंबर्स यांना विनंती असेल. राजेश म्हात्रे आपण या. राजेश आपल्या शुभ हस्ते. आदरणीय पी.के. पाटील सर आमचे गुरुवर्य आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. अतिथी देवो भव. प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा, प्रत्येक व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी शुभ सन्मान रूपी सत्कार या ठिकाणी केला जातोय. कॅमेऱ्याकडे यस आणि हा हँडसम पुलाऱ्या षटकार. रघु परदेशी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आल्या. पहिला चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ आणि चांगला फटका टोलवला परेश ठाकूर याने. चेंडू लेग साइडला सीमा पार केला. जबरदस्त खेळ खेळतो. वैयक्तिक या षटकारच्या मदतीने पोहोचला 31च्या घरात. अप्रतिम खेळ. आता मात्र उर्वरित 11 चेंडू आणि 17 धावा ची गरज असेल. 11 चेंडू 17 धावा असं हे गणिती समीकरण. परेश ठाकूर जबरदस्त खेळी खेळतो आपल्या संघासाठी. परदेशी यांचा पुढील चेंडू आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम मारा. मात्र आता चांगला कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज रघु परदेशी. वॉट डिलिव्हरी यार. पहिला चेंडू सीमा पार केला. नंतरचा चेंडू खोलवर टप्प्याचा एक यथोचित मारा. आणि पंचांचा व्हाईट रिव्ह्यू साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट साठी थर्ड अंपायर यस. तसेच मान्य श्री कैलास तांडेल आमचे तांडेल परिवारातील विनंती असेल आपण व्यासपीठावर या प्लीज. कैलासजी तांडेल आपण व्यासपीठावर या. फलंदाजी करणाऱ्या टीमने व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय आणि थर्ड अंपायर उदयजी तांडेल चेक करतायत. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला जाईल. खासदार चषक 2025 हा जबरदस्त सोहळा, जबरदस्त आयोजन. सामना चालू आहे. परी 11 सिद्धिविनायक भिंगारी वर्सेस CI 11 धुतुम. 67 धावांचा पाठलाग करताना CI 11 धुतुम.
वाईट दिला का? अरे हा व्हाईट बॉल अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भरणा होतोय. रघु परदेशी यांचा पुढील चेंडू, हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू झुलकावू दिला लेग साईडला, एक धाव धावून पूर्ण करतात. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावावरती दोन्ही फलंदाज समाधान मांडतायत. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52. एक अनुभवी गोलंदाज आहे परंतु तेवढेच ताकदीचे फलंदाज आहेत त्याच्यासमोर. नव्या पिढीतील ही नवीन जनरेशन, नवीन फलंदाजांची जोडी निलेश ठाकूर आणि परेश ठाकूर. आता मात्र सायकेडला येतोय निलेश ठाकूर, वैयक्तिक खेळतोय 16 धावांवरती आणि हा पहिल्यांदाच फेस करतोय रघु परदेशी त्याच्या माऱ्याला. आणि हा मात्र उजव्या इष्टेवरील एक लेग स्पिन प्रकारचा हलवार प्रकारचा चेंडू चकवण्यात यश मिळतंय फलंदाजाला. डॉट बॉल टाकण्यात यश मिळतंय रघु परदेशीला. आणि हा चेंडू निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या स्थगित आहे. पुढील चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा सेम रिझल्ट येतोय. लगातारचे 2 डॉट बॉल थोडेसे प्रेशर मध्ये येताना दिसतोय. आता मात्र फलंदाज निलेश ठाकूर थोडंसं आता मात्र गणिती समीकरण बदलताना दिसतंय, चित्र बदलताना दिसतंय. लगातारचे 2 निर्धाव चेंडू आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय गोलंदाज रघु परदेशी. आणि तेवढं चांगलं एसटी रक्षण बिहाइंड द विकेट निलेश कुडालाचं. हा चेंडू बॅटची इनसाइड येऊन घेतोय. पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू बॅटची इनसाइड घेऊन चेंडू थर्डमॅन मध्ये गेला होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. लगातारचा 3रा डॉट बॉल. धाव संख्या स्थगित सीमित खुंटीत 52च्या घरात अजूनही 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 15 धावा असं गणिती समीकरण. चांगला गोलंदाजीचा प्रदर्शित करताना गोलंदाज रघु परदेशी. लगातारचे 4 डॉट बॉल. व्हॉट अ ब्रिलियंट बिल्डअप बॉलिंग यार, जबरदस्त गोलंदाजी रघु परदेशी आपल्या संघाला परत एकदा सामन्यामध्ये घेऊन येतोय. 4 डॉट बॉल टाकून पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय भिंगारी संघ. आता मात्र उर्वरित 6 चेंडू शेष शिल्लक बाक्या आणि धावा काढायच्या आहेत दुतुब संघाला. 15 रन्स नीडेड टू विन विथ इन 6 डिलिव्हरीज. 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त गोलंदाजी. लगातारचे 4 डॉट बॉल. सामना 10 ला 15 होता, नंतर 9 ला 15, 8 ला 15, 7 ला 15. आता मात्र शेवटच्या षटकात 6 ला 15. 4 निर्धाव चेंडू खेळलाय निलेश ठाकूर. आता मदार असेल परेश ठाकूर याच्या खांद्यावरती. 6 चेंडू मध्ये 15 धावा आणि गोलंदाजच्या भोवळ्यावरती गोलंदाजाचं नाव दर्पण मडवी. यस चेक. या दरम्यान आपण पाहू शकाल या व्यासपीठावर अमित राजपूत साहेब आहेत. ही इज अ डेव्हलपमेंट ऑफिसर सिडको सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. सिडकोचे डेव्हलपमेंट ऑफिसर अमितजी राजपूत साहेबांचं वेलकम सर. आपण आलात आणि आपला अमूल्य वेल या स्पर्धेला आपण देत आहात. धन्यवाद. यस 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. CI11 धुतुम. परेश ठाकूर ऑन स्ट्राइक. गोलंदाजच्या भोवळ्यावर गोलंदाज दर्पण. पहिला चेंडू महत्वपूर्ण चेंडू असेल. प्रेशर डिलिव्हरी. आणि हा चेंडू हवेत आहे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये झेल सुटतोय. साधा सोपा झेल सुटला जातो. अगोदर एक जीवदान मिळाला होता, पुन्हा एकदा जीवदान मिळत आहे. लगातार चांगली गोलंदाजी होते परंतु आता मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये तिथं. साधा आणि सोपा झेल सुटतोय. पहिल्या षटकात देखील कुणाल याच्या गोलंदाजी देखील जीवदान मिळालं होतं परेश ठाकूर याला. आता मात्र शेवटच्या निर्णायक क्षणी देखील जीवदान मिळत आहे. दर्पण आता मात्र अंडर प्रेशर येताना दिसतोय. वेगावरती स्वार होता परंतु दिशा हरवतोय. दिशा हरवली आहे त्याची. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी करताना दिसतोय. एक चेंडू चांगला तर त्याच्यानंतरचा खराब चेंडू. 1 सेकंड ऑन बॉलिंग मार्क. दर्पण 2 परेश. आणि हा चेंडू उजव्या एसटीचा पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू. पंच पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा देताना दिसत आहेत. लगातारचा दुसरा खराब चेंडू. आता 5 ला 13 असं हे गणित समीकरण.
रिव्ह्यू टेकन बाय फिल्डिंग टीम नाव. त्याच्या अगोदर रिव्ह्यू घेतला होता फलंदाजी टीमने. आता क्षेत्ररक्षण करणारा संघ रिव्ह्यू घेतोय. सिद्धिविनायक भिंगारी संघ, परी 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ. आणि व्हाईट बॉल इज गिवन बाय थर्ड अंपायर उदयजित तांडेल सर. आणि एक धाव अजून ऍड केली जाते संघाची धाव संख्या. एका धावेचा अजूनही भरणा होते. संघाची धाव संख्या जावड पोहोचली आहे 55. कव्हर्स मध्ये आता जो बॅनर आहे आणि पुढील चेंडू, हा चेंडू वेगावरती स्वार होते. आता गोलंदाज दर्पण पुन्हा एकदा खराब चेंडूचा मारा करताना दिसतोय. लगातारचा हा तिसरा व्हाईट चेंडू. प्रेशर मध्ये आहे, दडपणाखाली येतोय गोलंदाज दर्पण, कारण तेवढा ताकदीचा फलंदाज आहे त्याच्या समोर परेश. 5-12 असं हे गणित समीकरण येऊन ठेपलाय. 6-15 होत्या. लगातारच्या 3 खराब चेंडूंमुळे 3 धावा बहाल केल्या जातात. 3 धावाचा दुजोरा होतोय धावसंख्येत. आता 5-12 असं हे गणित समीकरण. दर्पण टू परेश, नेक्स्ट डिलिव्हरी. आणि हा चेंडू उंच पुरा फटका टोलवलाय. चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. हा षटकार जीवदार मिळालं. जीवदाराचा पुरेपूर फायदा उचललाय आणि ताकदीचा फटका टोलवलाय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. हा निर्णायक क्षणी येतोय. निर्णायक षटकार फलंदाज परेश ठाकूर याच्या बॅट मधून. आता उर्वरित 4 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. यस चेक. या दरम्यान व्यासपीठाच्या समोर कव्हर पॉइंटच्या सीमारेषे बाहेर जो बॅनर आहे तिथे जो फोकस लागलेला आहे त्याचं रिफ्लेक्शन येतंय. टेक्निकल टीम जमाल लगेच आपण त्या ठिकाणी आपण पोहोचायचं आहे आणि तो फोकस आहे तो पुढे वर करायचा आहे. त्याचं रिफ्लेक्शन प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर जातोय, नजरेवर जातोय अशी सूचना प्रेक्षकांकडून आलेली आहे. निलेश लंके साहेबांचा जो बॅनर आहे त्याची फ्लॅश लाईट व्यवस्थित करायची आहे. डेकोरेटर्स जमाल. वन्स अगेन सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. पुढील चेंडू, हा चेंडू खोलवर टप्पा चेंडू. हेलिकॉप्टर शॉट खेळला आणि चेंडू जात आहे सरळ मगर मिठ. आता मात्र कुठलीही चुकी होत नाहीये. 2 जीवदार मिळाल्यानंतर तिसरा आता मात्र कुठलीही चुकी करत नाहीत भिंगारी संघाचे क्षेत्ररक्षक. आता मात्र चांगला फलंदाज तंबूच्या मार्गाला जाताना दिसतोय परेश ठाकूर यांनी जबरदस्त खेळी केली आपल्या संघासाठी. आता उर्वरित 3 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि 3 चेंडू मध्ये धावा काढायच्या आहेत विजयासाठी. 3-6 असं हे गणिती समीकरण. बघूया नवीन फलंदाज कोण येतोय खेळपट्टीवरती, कोणाच्या खांद्यावरती मदार देतोय. कर्णधार कुणाल नाईक आणि जबरदस्त झेल टिपला. त्याच्याच पहिल्याच षटकात परेश ठाकूर याला जीवदान मिळालं होतं. नंतर 5व्या षटकात दर्पणाच्या पहिल्याच चेंडूवरती परेशला जीवदान मिळालं होतं. आता मात्र कुणाल आणि कुठलीही चुकी नाही केली आणि चांगला झेल टिपला आणि परेशला तंबूचा मार्ग दाखवला. आता नवीन फलंदाज येतोय प्रणित ठाकूर. 3 चेंडू 6 धावांची गरज असताना निर्णायक क्षणी कर्णधाराने कुणाल याच्या खांद्यावरती मदार दिली आहे. 3-6 असं एक गणित समीकरण आहे. निलेश ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला आहे. दर्पण सुरुवातीचा पहिला डॉट बॉल, नंतरचे 3 व्हाईट चेंडू, त्याच्यानंतरचा एक उत्तुंग षटकार. आता मात्र थोडासा कमबॅक करताना दिसतोय, थोडीशी हुलकावडा देताना दिसतोय. मॅच इज ऑन, चेस इज ऑन. प्रेशर आणि फक्त प्रेशर. जो खेळाडू आपला प्रेशर हँडल करेल निश्चितच त्याची नैया पार लागेल. तो संघ पुढे सरसावेल, तो संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. दर्पण गोलंदाज, त्याच्या समोर नवीन आलेला नौका फलंदाज प्रणित ठाकूर. आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ पूल करायचा होता. चेंडू जातोय भुईसपाट फटका, 1 धाव मिळते. आता मात्र 2-5 स्ट्राईक एंडला येतोय निलेश ठाकूर. कंपल्सरी चेसिंग ह्या स्पर्धेचा नियम म्हणजे 2-5 कंपल्सरी काढाव्या लागतील. निलेश ठाकूर स्ट्राईक एंडला येतोय. मागच्या षटकात थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याच्याकडून बघायला मिळाली. आता मात्र प्रेशर फक्त फलंदाजावरती दिसतोय. 2-5
आणि हा चेंडू टोळवला, चेंडू हवेत आहे परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि फक्त एकच धाव घेतोय फलंदाज निलेश. नॉन स्ट्राईक एंडला येतोय नवीन आलेला फलंदाज प्रणित. कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न नाही, स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. एक चेंडू आणि 4 धावा, 1ला 4 कंपल्सरी चेसिंग, 1ला 4 असा हा चौकार षटकार ठोकावा लागेल प्रणित याला. जर आपला संघाची नय्या पार करायची असेल तर चौकार किंवा षटकार टोळवावेच लागेल. आणि हा चेंडू टोळवला, चेंडू हवेत आहे, चेंडू जाता लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर आणि हा षटकार म्हणूनच स्ट्राईक ठेवला होता. वाट इनिंग यार चांगला फटका, निर्णायक क्षणी आलेला हा फलंदाज. स्ट्राईक शेवटच्या चेंडूवरती आपल्याकडे का ठेवली त्याचं प्रत्युत्तर देताना, आणि त्याला आत्मविश्वास होता आणि तो आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हा सामना जिंकून दिलाय. आणि यांचा हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो खऱ्या अर्थाने आपण पाहता अनेक मान्यवर पाहुणे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय अमित राजपूत साहेब, डेव्हलपमेंट ऑफिसर सिडको महामंडल यांचा शुभ सन्मान मी विशालजी तांडेल आमचे ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते अमितजी राजपूत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच आपण पाहिला, एक चांगला सामना पाहायला मिळाला. खासदार चषकाचा दैदिप्यमान सोहळा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये चर्चा चालू